श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शनिवार, दिनांक आहे 23 नोव्हेंबर. या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी कालभैरव जयंती. कालभैरव जयंतीला कालाष्टमी या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी भगवान शिवशंकरांच्या उग्र रूपाची म्हणजेच कालभैरवनाथाची पूजा केली जाते. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा, त्याचबरोबर इडापिडा, काही संकट, अडचणी, दोष, नजरबाधा यासारखे दोष, त्याबरोबर शत्रुबाधा यासारखे दोष दूर होऊन जातात. या सर्व गोष्टी नष्ट होऊन आपल्याला कालभैरवांची कृपा ही प्राप्त होते. बरोबर धनाच्या संबंधित समस्या ज्या असतील त्या दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे. क्रोध, शक्ती आणि न्यायाचे प्रतीक म्हणून कालभैरवांना ओळखलं जातं. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिव कालभैरव म्हणून प्रकट झाले होते. पहा, हा दिवस अतिशय महत्त्वाचा प्रभावी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. भगवान कालभैरवांची पूजा तर आपल्याला करायचीच आहे, सेवा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय सांगितल्याप्रमाणे करायचे आहेत. तर हे जर उपाय आपण केले तर आपल्या घरामधले जे दोष अडचणी आहेत ते दूर होऊन आपल्याला कालभैरवांची कृपा प्राप्त होते. तर आपल्याला काय करायचं आहे, आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू आपण जर कापूरसोबत संध्याकाळी जाळली तर घरातील इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम कालभैरवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी रात्री 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या घराजवळ जर एखादं कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्हाला एक बाजरीची भाकर, छोटीशी दामटी असते तर तशी करायची आहे. त्यावरती तुम्हाला कांदा टाकून वांग्याचं भरीत जे आहे तर ते करून त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला त्या कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरवांना दाखवायचा आहे. त्यांची पूजा करायची आहे. तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करून तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. त्यानंतर घरी येऊन तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. सायंकाळी 6 नंतर रात्री 12 पर्यंत कधीही करू शकता. ज्या पण व्यक्ती या दिवशी कालभैरवांची पूजा करतात, त्याचबरोबर काही उपाय करतात, तर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणी राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, शत्रू, त्रास अशा प्रकारच्या गोष्टी होत नाही किंवा झालेल्या असतील तर त्या दूर होऊन जातात आणि त्या व्यक्तीची प्रगती होऊ लागते. हा उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे. तर मातीची पंती जर नसेल किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर कालभैरव अष्टकमचं पठण करून घ्यायचं आहे आणि नंतरच हा उपाय करायला बसायचा आहे. या भांड्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तर भीमसेनी कापूर नसेल तर जो असेल तो घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा, ज्यांना पुढे फूल असतं, त्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दालचिनी असते पहा, त्या दालचिनीचा तुम्हाला थोडासा तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ लागणार आहे. आता काळे तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून हे काळे तीळ
डोक्यापासून तर खाली पायापर्यंत मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. आता हे 7 वेळा उतरवायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, सारखी आजारी पडत आहे, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हे जे काळे तीळ आहेत तर ते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरातील जी कर्ती व्यक्ती आहे तर त्या कर्त्या पुरुषावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत, ही जी काळे तीळ आहेत तर ते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. आता हे काळे तीळ उतरवत असताना तुम्हाला वेगवेगळे घ्यायची गरज नाही. एकाच काळे तिळाने तुम्ही सगळ्यांवरून हे उतरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे जे काळे तीळ आहेत तर ते त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर जे काळे उडीद असतात पहा, ते सुद्धा अखंड काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत. ते सुद्धा तुम्हाला ह्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे. आता पहा, हे तुम्ही त्या देवघरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तिथून ते भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये, तुमच्या बेडमध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, संपूर्ण ठिकाणी तुम्हाला हे फिरवायचं आहे. तर पहा, हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजे असतात, खिडक्या असतात, तर त्या उघड्या करायच्या आहेत. त्या बंद करून ठेवायच्या नाही. जर त्या उघड्या नाही ठेवल्या तर तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर कशी जाणार. त्यामुळे तुम्हाला ते उघडे करून ठेवायचे आहेत आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे. आणि त्यामुळे काय होईल की तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर घराचा उंबरटाच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. जोपर्यंत त्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या जळू द्यायच्या आहेत. यानंतर ते भांडं शांत होईल आणि शांत झाल्यानंतर त्यातली थोडीशी राख ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडीशी राख शिल्लक राहील, त्यामध्ये थोडं पाणी टाकून तुमच्या उंबरट्याला जसं आपण हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणे ती राख जी आहे तर ती चोळून द्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आहे, तर तो आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हा असा उपाय जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमच्या घरातील जे काही नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, वाईट शक्ती असेल, तुम्हाला शत्रू त्रास असेल, घरामध्ये वारंवार भांडणं होतात, क्लेश होतात, तर यापासून तुमची सर्व जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती असेल, ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागेल. घरामध्ये येणारी लक्ष्मी ही टिकून राहील आणि पैशांच्या अडचणी दूर होऊन जातील. आर्थिक समस्या तुम्हाला जाणवणार नाही. तर असा हा एक प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायला अजिबात विसरू नका. जो कोणी हा उपाय करीन त्याच्या घरामध्ये नक्कीच या दिवशी जे काही दोष असतील ते दूर होऊन जातील आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.